दिल्लीत 5 फेब्रुवारीला विधानसभा निवडणूक पार पडली आणि आज म्हणजेच 8 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल लागला। निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर अनेक संस्थांचे एक्झिट पोल समोर येऊ लागले। जवळपास सगळेच एक्झिट पोल हे भाजपच्या बाजूने तर सत्ताधारी आम आदमी पार्टी सरकारच्या विरोधात होते। परंतु आज निकालानंतर सगळं चित्र स्पष्ट झालं। निकालातून भाजपला बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालंय। तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपचं सरकार आलंय। गेल्या 3 टर्म पासून सरकारमध्ये असलेल्या आम आदमी पार्टीला यंदा मात्र सत्तेपासून लांब राहावं लागतंय। असं काय झालं की सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीला अवघ्या 22 जागांवरच समाधान मानावं लागलं? काय आहेत आपच्या पराभवाची कारणं, हेच आपण या व्हिडिओतून सविस्तराने जाणून घेऊयात। नमस्कार, मी रुचिता। न्यूज अनकटच्या #राजकारण मध्ये आपलं स्वागत। दिल्ली विधानसभा निवडणुकीचं मतदान 5 फेब्रुवारीला पार पडलं आणि आज म्हणजेच 8 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल लागला। निवडणुकीत आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेस अशा 3 प्रमुख पक्षांमध्ये अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला। सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जवळपास सगळ्याच एक्झिट पोल्समधून भाजप सत्ता स्थापन करेल असं समोर येत होतं आणि एक्झिट पोल्स खरे ठरले। भाजपला बहुमत मिळालंय। आता दिल्लीत सुद्धा भाजपचं सरकार स्थापन होणार यात काही शंका नाही। त्यामुळे आता दिल्लीचा नवीन आणि भाजपचा मुख्यमंत्री कोण असेल याची चर्चा आता सुरू झाली आहे। भाजपच्या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत परवेश वर्मा यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। परवेश वर्मा यांचे वडील देखील मुख्यमंत्री होते। परवेश वर्मा यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केलाय। त्यामुळे मुख्यमंत्री पद त्यांना मिळण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते। यासोबतच अरविंद सिंह लवली यांचंही नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे, तर विजेंदर गुप्ता हे देखील मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत। याचं कारण म्हणजे दिल्लीत आपचं वर्चस्व असताना देखील 2015 आणि 2020 मध्ये निवडणूक त्यांनी जिंकली होती। तर विजेंदर गुप्ता यांनी दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून कामही केलेलं आहे। या सगळ्या नावांमध्ये आणखी एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे सतीश उपाध्याय यांचं। त्यांनी गेल्या 3 टर्म पासून आमदार असलेल्या आपच्या सोमनाथ भारती यांचा पराभव केलाय। याशिवाय ते भाजपच्या दिल्ली युनिटचे माजी अध्यक्ष आहेत। आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ही नावं जरी आघाडीवरती असली तरी दिल्लीचा भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार आणि कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार हे पक्षातील प्रमुख नेते ठरवतीलच। पण गेले 3 टर्म सरकार असलेल्या आम आदमी पार्टीला पराभवाला सामोरं का जावं लागलं हे आता आपण जाणून घेऊयात। भाजपला बहुमत मिळाल्याने आम आदमी पक्षाचा लाजिरवाणा पराभव झालाय, तर निवडणुकीच्या निकालातून काँग्रेसला एकाही जागेवर विजय न मिळवता आल्याने दिल्लीत काँग्रेसचा सुपडा साफ झालाय। तर भाजप आणि आपच्या जागांमध्ये फरक असला तरी दोघांच्या मतटक्केवारीत फक्त 3% फरक आहे। हा 3% फरक म्हणजे मध्यमवर्गीयांनी हा खेळ पालटल्याचा दावा राजकीय विश्लेषक करतात। तर गेले 3 टर्म सरकारमध्ये असलेल्या आणि अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्यानंतरही अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची पिछेहाट का झाली याची कारणं आपण एक एक करून जाणून घेऊयात। सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आम आदमी पार्टीच्या नेत्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप। अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन या आपच्या प्रमुख नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले। त्याचप्रमाणे त्यांना या प्रकरणात तुरुंगवास देखील भोगावा लागला। यामुळे पक्षाची प्रतिमा तर खालावलीच, पण भ्रष्टाचार विरोधी पक्ष अशी असलेली आपची प्रतिमा धुळीस मिळाली। पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन केजरीवाल यांनी दिलं होतं, मात्र ही आश्वासनं पूर्ण होऊ शकली नाहीत आणि हे देखील आपच्या पराभवाचं मोठं कारण मानलं जातंय। यासोबतच दुसरं कारण म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपात अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती। त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। यामुळे पक्षाचं नेतृत्व अस्थिर झालं। आतिशी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतरही पक्षाच्या नेतृत्वाबाबतची अनिश्चितता संपली नाही। एवढंच नाही तर भ्रष्टाचाराविरोधात रान उठवून नेतृत्व प्रस्थापित करणाऱ्या केजरीवाल यांची विश्वासार्हता भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कमालीची डागळली। त्याचा फटका त्यांना यंदाच्या निवडणुकीत बसला।
तर काँग्रेसने आम आदमी पक्षाची मतं फोडली असल्याची जोरदार चर्चा आहे। याचं कारण म्हणजे 2013 नंतर काँग्रेसची वोट बँक आम आदमी पक्षाकडे गेली होती। मात्र यावेळी काँग्रेसने आपची काही मतं आपल्याकडे खेचल्याने आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसल्याचं राजकीय जाणकार सांगतात। यासोबतच आणखी एक कारण समोर येते, ते म्हणजे पक्षातील अंतर्कलह आणि त्यामुळे नेत्यांनी दिलेले राजीनामे। याचं उदाहरण द्यायचं झालं तर गेल्या वर्षी झालेलं स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण, तर कैलाश गहलोत, राजकुमार आनंद यांच्यासारख्या काही नेत्यांनी ऐनवेळी दिलेला राजीनामा, यामुळे पक्षाची काही प्रमाणात पिछेहाट झाली। आपचा पराभव होण्याचं मोठं आणि मुख्य कारण म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून विरोधी पक्षांनी आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात आरोपांची मालिकाच लावली होती। आम आणि केजरीवाल यांच्या कथित मद्य घोटाळ्यात असलेला सहभाग, केजरीवाल यांचं आलिशान निवासस्थान आदींवरून भाजपने आपची कोंडी केली होती। तर काँग्रेसनेही आप विरोधात जोरदार प्रचार केल्यामुळे आपला मोठा फटका बसला। दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून भाजपला बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं, तर भाजपच्या झालेल्या विजयावरून विरोधकांनी आता टीका करायला सुरुवात केली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर टीका केली आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीत देखील महाराष्ट्र पॅटर्न राबवल्याचं म्हटलंय। तर कालच राहुल गांधी, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती। यावेळी त्यांनी देखील महाराष्ट्रात वाढलेल्या मतांबद्दल मोठं भाष्य केलंय। त्यामुळे जे महाराष्ट्रात झालं तेच दिल्लीत झालं असल्याचा आरोप आता विरोधक करतात। भाजप विरोधकांच्या टीकेला काय उत्तर देणार आणि दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। दिल्लीचा भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।